नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। गौरी गणपती विशेष आज मी साखरेचे अनारसे बनवणार आहे। खरं तर आमच्याकडे गौरी नसतात, पण गणपती आहे म्हणून इथे आज अनारसे बनवणार आहे। तर आता हे जे अनारसेचं पीठ आहे हे मी सुरुवातीलाच करून ठेवलेलं होतं, म्हणजे हे जवळजवळ दिवाळीला मी बनवलेलं होतं। तर एकदम चांगल्या स्थितीत हे राहिलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, तुमचा विश्वास पण बसणार नाही। आता हे दिवाळीला मी अनारसे पीठ बनवून ठेवलेलं होतं आणि शिवाय हे जे पीठ बनवलेलं आहे ते रेशनिंगच्या तांदळाचं आहे। मध्ये करल म्हटलं पण करणं झालं नाही, म्हणून आता म्हटलं चला गणपतीला तरी प्रसादाचा होईल। तर हे जे पीठ आहे याचे गोळे बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एका स्टीलच्या डब्यामध्ये घालून ठेवलेलं होतं। एकदम व्यवस्थित असं हे पीठ राहिलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। यामध्ये 1-2 चमचे थोडंसं दूध घालून व्यवस्थित मऊ असं हे मळून घेतलेलं आहे, कारण साखरेचं पीठ थोडंसं कोरडं असतं, त्यामुळे हे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। हे पहा, याप्रमाणे सर्व गोळे हे बनवून घ्यायचे आहे। सुरुवातीला याला तांदूळ कुठला घेतलेला आहे मी, आणि किती दिवस भिजत घालायचं आहे, कसं दळायचं आहे आणि कोणत्या चाळणीने चाळायचं आहे आणि किती साखर यामध्ये घालायची आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पूर्वीच। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। हे पहा, याप्रमाणे सर्व गोळे हे बनवून घ्यायचे आहेत। आता थोडीशी खसखस घ्यायची आहे वाटीमध्ये, आणि ही खसखस या पोळपटावर सर्व बाजूने अशी टाकायची आहे आणि बोटाने अशी पसरवून घ्यायची आहे। हे पहा, याप्रमाणे। आणि खसखस तुमच्याकडे जर कमी असेल तर खसखसवर थोडीशी ही साखर घालायची आहे, म्हणजे थोड्या खसखशीतही अनारसे व्यवस्थित असे होतात। आता थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचे, म्हणजे हाताला चिकटणार नाहीत अनारसे। एक गोळा घेऊन असा हातावर दाबून घ्यायचा आहे आणि हे पहा, याप्रमाणे हे फिरवत जायचं आहे। आता जेवढी पातळ तुम्हाला अनारसा पाहिजे आहे तेवढं तुम्ही करू शकता, पण थोडासा जाडसर केला ते छान अशी त्याला जाळी पडते आणि मस्त असा टम्म फुगला जातो आणि मस्त होतं। हे पहा, आता एकाच बाजूने मी इथे ठेवलेला आहे, इकडे फिरवणार नाही, इकडे दुसरा अनारसा ठेवून फिरवून घ्यायचा आहे। आणि याला अगदी थोडंसं असं हे 2 बोटं घ्यायचे आहे आणि त्यांनी फक्त फिरवायचं आहे जागेवरती, कारण आपण बोटावरच हा पातळ करून घेतला की त्याला जास्त फिरवायची गरज नसते। आता हा अनारसा इथे करून झालेला आहे। तेल इथे व्यवस्थित तापलेलं आहे आणि अनारसा हळू असा तेलात सोडायचा आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आणि हे जे तेल आहे, तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता। बारीक गॅस करून हे तेल यावर असं उडवायचं आहे, म्हणजे छान अशी जाळी त्याला पडते। आता थोडासा खालून सैल करायचा। हे पहा, याप्रमाणे। सुरुवातीचं तेल थोडंसं तापलेलं होतं, त्याच्यामुळे रंग असा आलेला आहे। आता हा अनारसा असा साईडला घ्यायचा आणि हे तेल असं उडवत राहायचं आहे, म्हणजे आतपर्यंत हा अनारसा व्यवस्थित तळला जातो।
इथे पहिला अनारसा हा तळून झालेला आहे. व्यवस्थित तेल हे निथळू द्यायचं आहे, कारण अनारसे खूप तेल पितात, त्याच्यामुळे व्यवस्थित असं हे तेल निथळून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम छान अशी याला जाळी पडली जाते. मस्त असा रंगही आलेला आहे. अनारसे तळताना नेहमी तूप किंवा तेल जर तुम्ही कढईमध्ये टाकताल त्यावेळेस एकदम थोडं टाकायचं आहे. जास्त तूप किंवा तेल न टाकता हे अनारसे तळून घ्यायचे आहेत, कारण अनारसे तळताना थोड्या तेलामध्येच अनारसे व्यवस्थित असे तळले जातात. हे पहा, अगदी सहज असे हे निघतात. फुल गॅस मात्र याला अजिबात करायचा नाही, नाहीतर मग काय होतं, वरती कलर हा ब्राऊन होतो आणि आतमध्ये तसंच पीठ कच्चं कच्चं राहतं. हे तेल मात्र यावर टाकायला सुकवायचं नाही, व्यवस्थित असं हे टाकायचं आहे. थोडासा फुगला की साईडला हा करून घ्यायचा आणि मग परत असं तेल उडवायचं आहे यावर. हे पहा, खूप असं तेल हे अनारसे पितात, त्याच्यामुळे तेल हे व्यवस्थित असं निथळूनच घ्यायचं आणि अनारसे एका ताटामध्ये उभे करून ठेवायचे, म्हणजे जेवढं तेल त्याने पिलेलं आहे ते सगळं खाली येतं. किंवा इथे टिश्यू पेपरवर पण तुम्ही हे अनारसे ठेवून देऊ शकता. हे पहा, मस्त अशी जाळी पडली आहे ना. यावर साखर टाकली ना खसखसवर, तर अनारसे हे खूप कुरकुरीत असे होतात बरं का, आणि पटकन असे निघतात, पण चिकटून बसत नाही पोळपाटाला. शक्यतो हातावर असे पातळ करून घ्यायचे आणि यावर फक्त हे ठेवून हे असं फिरवून घ्यायचं, बस. एकदम सोपं असं हे करायला आहे आणि लगेच उचलायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचा. दुसरा अनारसा करेपर्यंत हा अनारसा असा साईडला ठेवायचा आहे, म्हणजे त्यामधलं तेल हे आपोआप असं निथळेल आणि त्याखाली असं थोडंसं उलटणं लावायचं. आता हा अनारसा तेलात सोडायचा आणि हा काढून घ्यायचा. याही प्रकारे तुम्ही तळून घेऊ शकता. आता तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण खूप थोडं तेल राहिलेलं आहे. हे पहा, या प्रकारे सर्व अनारसे हे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, याप्रमाणे हे असे उभे करायचे आहेत, म्हणजे त्यामधलं जे तेल आहे ते असं खाली निथळून जातं. इथे मस्त असे हे अनारसे तळून झालेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम छान अशी जाळी याला पडलेली आहे. हे पहा, या प्रकारे. हे पहा, एकदम छान असे हे अनारसे झालेले आहेत. आतपर्यंत असे मस्त तळले गेलेले आहेत, पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.